नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांची आम्ही मुलाखत घेतली, ती आम्ही तुम्हाला पुढे दाखवत आहोत. काल दिनांक 25/5/2026 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनला गेल्या 1 फेब्रुवारीपासून याच पाथर्डी तालुक्यातील औरंगपूर या ठिकाणी जे आदिवासी महिला आहे तिच्यावरती जो अन्याय झाला, अत्याचार झाला, तिचं कुटुंब, तिचं घर उद्ध्वस्त केलं, त्या अनुषंगाने अनेकदा फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला आल्या, DYSPंना भेटल्या, परंतु फिर्याद दाखल झाली नाही. त्याच्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्या, माननीय पोलीस अधीक्षकांना भेटल्या. पोलीस अधीक्षकांनी इथं DYSPंना फोन करून सांगितलं तक्रार दाखल करा, तरीही फिर्याद दाखल झाली नाही. अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार केली, प्राधिकरणाकडे तक्रार केली, तरी देखील फिर्याद दाखल झाली नाही. गेली 3 महिन्यापासून त्या दारोदार फिरतायत, पोलीस अधिकाऱ्यांना भेटतात, परंतु या आदिवासी महिलेची फिर्याद दाखल होत नाही. आणि म्हणून गेल्या 21 तारखेपासून माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर हे कुटुंब उपोषणाला बसलं होतं. आणि त्याच्यासोबत आमचा वंचित बहुजन आघाडीचा आखेगाव येथील विठ्ठल रावसाहेब खर्चन नावाचा तरुण कार्यकर्ता यांना सपोर्टेड म्हणून बसलेला होता. काल जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित या महिलेला सांगितलं, पोलीस अधीक्षकांना सांगितलं की त्यांची फिर्याद दाखल करा. हे 4 वाजता पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी आल्यानंतर ही महिला जेव्हा PSI लहानेंकडे बसली तेव्हा जे काही समोरचे आरोपी आहेत ते आरोपी जवळपास 2 स्कॉर्पिओ गाडीमध्ये पोलीस स्टेशनला आले, PIच्या केबिनमध्ये बसले आणि PIला सांगितले, इथले जे पोलीस निरीक्षक आहेत विलास पुजारी यांना सांगितलं की आता आमचीही या तिघांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करून घ्या खोटा, आम्ही देखील क्रॉस कंप्लेंट करतो. म्हणजे एकंदरीत असं आहे की इथल्या आदिवासी कुटुंबाच्या म्हणण्यानुसार की या पोलीस निरीक्षकांनी समोरच्यांना बोलून घेतलं. तशी एक रेकॉर्डिंग पण आहे या कुटुंबाकडे की तुम्ही गुन्हा दाखल करणार असाल तर तुमच्या विरोधात आम्ही 353 दाखल, मागची एक रेकॉर्डिंग आहे. काल देखील त्यांनीच बोलून घेतलं की त्यांची फिर्याद दाखल होते, आता तुम्ही देखील गुन्हा दाखल करायला, आणि म्हणून ते त्या ठिकाणी आली होती. तिथली एक महिला देखील या आरोपींना, या फिर्यादींना म्हटली की आता तुमच्यावरती आम्ही मोठा गुन्हा दाखल करणार. हे सगळे या भागाच्या जे आमदार आहेत मोनिकाताई राजळे यांचे समर्थक आहेत. आणि त्याच्यामुळे या 3 महिन्यापासून या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळत नाही. आणि त्याच्यातनं जेव्हा खोटा गुन्हा 376 सारखा आमच्यावरती दाखल होतो, असं या विठ्ठल रावसाहेब खर्चन नावाचा वंचितचा कार्यकर्ता, त्याला जेव्हा असं वाटतं की कारण नसताना इथं अन्याय होतो आदिवासी कुटुंबावरती, मी त्यांच्या सोबत आहे, न्याय देण्याऐवजी पोलिसच जर अन्याय करणाऱ्या पोलीस स्टेशनला बोलून घेत असतील, मानासन्मान खुर्च्यावरती बसवत असतील आणि तुम्ही देखील 376 दाखल करा, आम्ही तुमची फिर्याद घेऊ, जेव्हा हे समजतं या विठ्ठल रावसाहेब खर्चन याला, तेव्हा त्याला चक्कर येते, भोवळ येते आणि तो तिथं जागेवरती कोसळतो. तो कोसळल्यानंतर पोलीस त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन जातात आणि डॉक्टरकडे नेल्यानंतर डॉक्टर त्याला मृत घोषित करतात. जर या पोलीस निरीक्षकांनी समोरच्यांना बोलून घेतलं नसतं, जर तुमच्यावरती देखील आम्ही 376 दाखल करतो अशा पद्धतीचा जर धाक दाखवला नसता तर विठ्ठल खर्चन आज जिवंत राहिला असता. खरं म्हणजे पोलिसांनी त्या बाईची फिर्याद घेणं गरजेचं होतं. तिची फिर्याद देण्याऐवजी कुठल्या तरी आमदाराच्या सालगाड्यासारखं, नोकरासारखं हे अधिकारी इथं वागतात. तिला न्याय देण्याऐवजी तुमच्यावरती आता 376 दाखल करतो. या धक्क्यातून विठ्ठल रावसाहेब खर्चन याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. त्याच्या मृत्यूला पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, तिथले PSI, तिथले अधिकारी, संबंधित आरोपी समोरचे, हे सगळे अधिकारी जबाबदार आहेत. आणि म्हणून या पोलीस अधिकाऱ्यांवरती, त्या आरोपींवरती काल जे कोणी कार्यालयामध्ये आलेले आहेत CCTV फुटेजमध्ये, त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आताच आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची चर्चा केलेली आहे आणि आम्ही आता ही भूमिका घेतलेली आहे की आमची फिर्याद, तिथं जे 3 जण होते, ती बाई होती, तिचा मुलगा होता आणि हा विठ्ठल जो मयत झालेला, तो मयतच झालेला, त्या मुलाची फिर्याद दाखल करून घ्या. जोपर्यंत फिर्याद दाखल होणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार नाही, आलेले केबिनमध्ये जे आरोपी आहेत त्या औरंगपूरचे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मयत विठ्ठल रावसाहेब खर्चन यांची डेड बॉडी आम्ही घेणार नाही, त्यांचा अंत्यविधी देखील आम्ही करणार नाही. कारण या तालुक्यामध्ये या पोलिसांवरती वचक कुणाला राहिलेलं नाही. गोरगरिबांना जेवढं दाबायचं तेवढं दाबायचं, त्याचा हा काल इथल्या पोलीस प्रशासनानं घेतलेला बळी आहे. आणि त्याला न्याय देण्यासाठी आता आम्ही इथल्या जिल्हा रुग्णालयातून, कारण त्याची तर आता माती झालेली, मयत झालेला आहे, आम्ही सगळे आता पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी निघालेलो आहोत. ते खर्चांचे नातेवाईक आहे का कोणी बोलते का ते? हा, बोलतील ना.